तुम्ही पहिल्यांदाच पंढरपूरला आला आहात. तासनतास रांगेत उभे आहात. आता फक्त काही पावले आणि समोर स्वतः विठ्ठलाचं दर्शन होणार आहे. पण अचानक तुमच्या पुढे उभे असलेले शेकडो हजारो वारकरी भगवंतांकडे जात नाहीत, तर ते एका पायरीसमोर थांबतात. डोकं टेकवतात. काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. काही त्या पायरीवरती गाल टेकवतात. काही जण त्या पायरीवरच्या धुळीला आपल्या कपाळी मस्तकी लावतात आणि मगच विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जातात. पण का? भगवंत तर आत आहेत, गाभाऱ्यात. मग भक्त किंवा तो वारकरी आधी एका पायरीला नमस्कार का करतो? त्या पायरीमध्ये असं कोणतं रहस्य दडलं आहे की शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी हा नियम आजही पाळत आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत नामदेव पायरीचं अद्भुत रहस्य. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा पंढरपूरला जासाल तर कदाचित तुमची दर्शन करण्याची पद्धतच बदलून जाईल. नमस्कार, आपण पाहत आहात लोकाधार. इथे आपण केवळ कथा ऐकत नाही, तर त्या कथेच्या मागचं तत्वज्ञान, इतिहास, भगवंतांचा किंवा संतांचा संदेश समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर चला, आज जवळपास आपण 700 वर्ष मागे जाऊया. आज बहुतेक लोक भगवंतांकडे काहीतरी मागण्यासाठी जातात. पण एक छोटा मुलगा होता जो देवाशी बोलायचा, खेळायचा, त्याच्यावरती रुसायचा देखील आणि अथांग प्रेम देखील करायचा. त्याचं नाव होतं नामदेव. त्या नामदेवासाठी विठ्ठल, त्या लहान मुलासाठी विठ्ठल म्हणजे फक्त दगडाची मूर्ती नव्हती, तर घरातील एक जिवलग मित्र होता. आणि ही मैत्री इतकी गाढ होती, खरी होती की एक दिवस भगवंतांना, विठ्ठलाला स्वतः मूर्तीमधून बाहेर यावं लागलं. पण का? एक दिवस आई गोणाईने लहान नामदेवांना सांगितलं की देवाला नैवेद्य दाखव. आता नैवेद्य दाखवण्यासाठी नामदेव महाराज मंदिरात गेले. ताट देवासमोर ठेवलं आणि प्रेमाने म्हणाले, देवा खा ना. पण तिथं शांतता, मूर्ती तशीच. पुन्हा म्हणाले, देवा तू खाल्ल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तरीही काहीच घडलं नाही. आता लहान नामदेव रडू लागले. त्यांनी स्वतःलाच दोष दिला. म्हणाले, देवा मी इतका वाईट आहे का की तू माझ्याशी बोलत नाही? असं म्हणत त्यांनी आपलं मस्तक दगडावरती आपटायला सुरुवात केली. भक्ताचा हा निष्पाप आणि बालसुलभ प्रेमभाव पाहून स्वतः पांडुरंग तिथं प्रकट झाले आणि नैवेद्य त्यांनी आनंदाने स्वीकारला. पण ज्याच्यासाठी भगवंत स्वतः जेवायला आले, त्याच भक्ताने आयुष्याच्या शेवटी एक अशी इच्छा व्यक्त केली जी ऐकून स्वतः विठ्ठलही भारावून गेले. अनेक वर्षे सरली. नामदेव महाराज संपूर्ण भारतभर भगवंतांचं नाम घेऊन फिरले, प्रचार केला, अनेक संतांचा सहवास लाभला. पण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर आयुष्याच्या अखेरीस त्यांनी विठ्ठलाकडे एक विलक्षण प्रार्थना केली. ते म्हणाले, देवा मला मुक्ती नको, मला वैकुंठ देखील नको, मला तुझ्या मंदिराच्या महाद्वाराची पहिली पायरी बनव. क्षणभर विचार करा, ज्या भक्ताला सहजासहजी वैकुंठ मिळू शकतं तो पायरी बनण्याची इच्छा का करेल? याचं उत्तर नामदेव महाराजांच्या भक्तीमध्ये आहे. त्यांच्या अंतःकरणातील भाव असा होता, देवा जेव्हा तुझे निष्पाप भक्त वारकरी तुझ्या दर्शनासाठी येतील, त्यांच्या चरणाची धूळ, त्यांची चरणधुळी माझ्या मस्तकावर पडू दे. त्या भक्तांच्या चरणस्पर्शाने माझा उद्धार होईल. संत परंपरेमध्ये हा भाव अत्यंत उच्च मानला जातो. स्वतःपेक्षा भगवंतांच्या भक्तांना श्रेष्ठ मानणं हीच खरी नम्रता आहे. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात, नामदेव म्हणे सोपी केली पायरी, उतरूनी आले संतांचे पाय. ही फक्त कविता नाही आहे, एका सिद्ध भक्ताच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू आहे. मग एक प्रश्न अजूनही बाकी आहे, भगवंतांना हा भाव इतका प्रिय का वाटतो? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजेच सर्व प्रकारच्या धर्मांचा, उपाधींचा आणि कर्मांचा त्याग करून तू केवळ मला एकट्याला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. तू अजिबात शोक, भय किंवा चिंता करू नको. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे काय? धर्म सोडणं नाही. धर्म सोडणं म्हणजे काय? नीती, नियम किंवा कर्तव्य सोडणं नाही आहे, तर माझा हा धर्म, माझे हे कर्म, माझा हा अहंकार
अशा प्रकारच्या भावनांचा त्याग करणे. मी करता आहे हा अहंकार सोडणं म्हणजे त्या धर्माचा किंवा सर्व धर्मांचा त्याग करणं. पूर्ण शरणागती. जेव्हा जीव आपले सर्व प्रयत्न, बुद्धी, अहंकार बाजूला ठेवून भगवंतांना शरण जातो, तेव्हा भगवंत त्या जीवाची सर्व जबाबदारी उचलतात. आणि हा जो श्लोक आहे ना, हा भगवद्गीतेचा अंतिम अतिशय आतीव असा दिलासा आहे. भगवान सांगतात की शरणागत भक्तांचे सर्व पाप कर्म, त्या कर्माचे फळं नष्ट करण्याची जबाबदारी माझी आहे, त्याची तू चिंता करू नको. पण खरा प्रश्न असा आहे की शरणागतीची सुरुवात नेमकी कुठून होते? अहंकार संपल्याशिवाय शरणागती येत नाही. आणि अहंकार संपवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांच्या भक्तांची निष्काम सेवा. इथे श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीची आठवण होते. तृणादपि सुनिचेन तरोरोपी सहिष्णुना आमानीना मान देन कीर्तनीय सदाहरी. गवताच्या काडीपेक्षाही नम्र, झाडापेक्षाही सहनशील, स्वतःसाठी सन्मानाची अपेक्षा न करता सर्व भक्तांचा आदर करणे. इस्कॉनचे संस्थापक आचार्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद सांगतात, वैष्णवांची आणि भक्तांची सेवा केल्याशिवाय भगवंतांची कृपा प्राप्त होत नाही. संत नामदेव महाराजांनी हेच तत्व आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रत्यक्षपणे जगून दाखवलं. आणि म्हणूनच आजही लाखो लोक आधी पायरीला नमस्कार करतात. आणि यामागे आणखी एक सुंदर वारकरी श्रद्धा सांगितली जाते. वारकरी परंपरेत अत्यंत प्रेमाने अशी श्रद्धा सांगितली जाते की भगवान विठ्ठलांनी नामदेव महाराजांना आशीर्वाद दिला की नामदेवा, जो भक्त तुझ्या या पायरीला वंदन करणार नाही, तुझ्या चरणधुळीला प्रणाम करणार नाही, त्याचे दर्शन मी स्वीकारणार नाही. ही श्रद्धा शतकानुशतके आजपर्यंत जपली गेली आहे. म्हणून राजा असो किंवा गरीब वारकरी, मोठा अधिकारी असो किंवा लहान मूल, सर्वजण आधी नामदेव पायरीला नतमस्तक होतात. कारण सनातन आणि वारकरी परंपरेत भगवंतांपेक्षा भक्ताचं स्थान मोठं मानलं गेलं आहे. मित्रांनो, नामदेव पायरी ही केवळ दगडाची नाही आहे, तर ती अहंकार आणि नम्रता यांच्यामधली सीमा आहे. त्या पायरीवर आपण फक्त डोकं टेकवत नाही आहे, तर आपला अहंकार सोडून देतोय. आज आपल्याला पैशाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, सोशल मीडियावरती असलेल्या फॉलोअर्सचा अहंकार आहे. पण विठ्ठलाच्या मंदिरात हे सगळं बाहेरच ठेवावं लागतं. कारण अहंकार घेऊन भगवंतांच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येत नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाल तेव्हा घाई करू नका. नामदेव पायरीवर 2 मिनटं थांबा, डोकं टेकवा आणि मनात एकच प्रार्थना करा, विठ्ठला, मला मोठा माणूस बनवू नको, संत नामदेवांसारखं तुझ्या भक्तांच्या चरणातली धूळ बनव. कदाचित ह्या प्रार्थनेनंतर तुम्हाला विठ्ठल फक्त डोळ्यांनी नाही तर हृदयात देखील दिसेल. जर तुम्हाला आजचा हा विचार स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा हरे कृष्णा नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि लोक आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.